नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागात MPW पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 21 मार्च 2025 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, जर तुमचं वय 18 ते 64 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण डिटेल्स आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागात MPW पदांची भरती केली जाणार आहे. तब्बल 58 पदं या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे आणि यासाठी तुमची 12वी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे. तुमचं वय 18 ते 64च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. ठाणे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. फ्रेशर उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. मात्र जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. 21 मार्च 2025 ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. मित्रांनो, विहित नमुन्यातच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. अर्ज भरून अर्जासोबत तुम्हाला विचारलेले सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि तो अर्ज आणि डॉक्युमेंट तुम्हाला ठाणे महानगरपालिका भवन, सर सेनानी, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाकडी, ठाणे येथे समक्ष जाऊन किंवा पोस्टाने जमा करायचा आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला यासोबत जोडायचे आहे, अनुभव असेल तर अनुभवाचा तपशील देखील तुम्हाला या ठिकाणी देणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 750 तर राखीव प्रवर्गातल्या लोकांना 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा काढू शकणार आहे. डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या नावाने काढणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने भरलेला अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट आणि डिमांड ड्राफ्ट या सर्व तिन्ही गोष्टी जोडून तुम्हाला ते एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायचे आहे आणि तो इन्व्हेलोप दिलेल्या ॲड्रेसवरती 21 मार्च 2025 पर्यंत समक्ष जाऊन किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही अर्ज करतेवेळी देणार आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरणं आवश्यक असणार आहे. वयोमर्यादा तुम्ही बघू शकता. 64 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. मात्र 60 वर्षानंतर तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून फिजिकल फिटनेसचं सर्टिफिकेट घेऊन सबमिट करणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, अर्ज भरण्यासंबंध काही सूचना या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे. तुमचे सर्व शैक्षणिक अनुभवाचे, जातीचे दाखले किंवा प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचं नाव बदलाचं काही सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुम्हाला जोडणं आवश्यक असणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे HSC प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच तुम्हाला अर्जात नमूद करणं देखील आवश्यक असणार आहे. बाकी जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करतेवेळी देणार आहे तो चालू स्थितीत असलेला देणं आवश्यक असणार आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्याशी फ्युचरमध्ये ठाणे महानगरपालिकेकडून कम्युनिकेशन केलं जाणार आहे. मित्रांनो, या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला www.thanecity.government.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट तुम्हाला करणं आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो, MSCITचं सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे. निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो, अंतिम वर्षाला मिळालेले मार्क, त्या मार्काच्या आधारे तुमचे 50 गुण काउंट केले जाणार आहे. त्यानंतर तुमच्या ज्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करता त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता गरजेची आहे, मात्र त्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा तुमच्याकडे काही अतिरिक्त शैक्षणिक अर्हता असेल किंवा उच्च शिक्षण असेल तर त्यासाठी 20 गुण म्हणजे 20% पकडण्यात येणार आहे आणि तुमच्या अनुभवासाठी तुम्हाला 30 गुण म्हणजे 30% या ठिकाणी देण्यात येणार आहे. असे 100 गुणांपैकी तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. मित्रांनो, पात्र अशा उमेदवारांना 1:3 या रेशोनुसार पुढची जी प्रोसेस आहे, कागदपत्र पडताळणी याकरता बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. रजिस्टर टपालाने किंवाच समक्ष जाऊन तुम्ही हे अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. यामध्ये उमेदवारांकडे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे.
तर अशा पद्धतीने मित्रांनो 21 मार्च 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही समक्ष जाऊन किंवा टपालाद्वारे तुमचे अर्ज सादर करू शकणार आहे। मित्रांनो, अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।